या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी। गणपत गायकवाड यांच्या मताला महाविकास आघाडीकडून विरोध होताना दिसतोय। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का, असा सवाल आता अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। तर भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। दरम्यान विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडून संजय कुटे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय। त्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय, अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेच वेळा जेलमध्ये असलेल्या आरोप असलेल्या व्यक्तींनी इथून मतदान केलेला हा इतिहास आपल्या विधिमंडळाचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे। आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे। जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडणूक लढवतात, जिंकून येतात, पुन्हा टर्म होईपर्यंत जेलमध्ये असतात, पण त्यांना मतदान करता येत नाही का? तर करता येतं। काँग्रेस खोटा नेरेटिव्ह त्यांनी लोकसभेत तयार केला, तसाच या पद्धतीनं प्रत्येक दिवशी कुठेतरी खोटा नेरेटिव्ह करायचा हेच त्यांचं चालू असतं।